12वी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरात जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे। 10 मार्चला ही घटना विरार पश्चिमेच्या बोळिंज नानभाट रोड इथल्या गंगूबाई अपार्टमेंटमध्ये घडली आहे। संबंधित शिक्षिकेने 12वी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका घरी नेल्या होत्या, मात्र सोमवारी घरात अचानकपणे आग लागली आणि त्यात संपूर्ण उत्तरपत्रिकांचा कठ्ठा जळून खाक झालाय। या घटनेने विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होण्याची आता शक्यता आहे। या संदर्भात काही सवाल उपस्थित होत आहेत। नियमानुसार 12वीच्या उत्तरपत्रिका शाळा किंवा कॉलेजमध्येच तपासणं बंधनकारक आहे। नियमभंग करणाऱ्या शिक्षिकेवर कारवाई कधी करणार? उत्तरपत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांच्या निकालाचं काय? ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळाल्या त्यांची पुन्हा परीक्षा? विरारमधील त्या शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी का नेल्या? दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंकडून सामच्या बातमीची दखल घेण्यात आली आहे। उत्तरपत्रिका घरी घेऊन जाणाऱ्या शिक्षिकेवर आता कारवाई होणार अशी प्रतिक्रिया दादा भुसेंनी दिली आहे। ज्या प्राध्यापक महोदयांनी या उत्तरपत्रिका घरी दिलेल्या असतील त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल। ज्यांच्या घरी ही घटना झालेली आहे त्यांच्यावर पण त्या ठिकाणी कारवाई केली जाईल। त्यातल्या त्यात सुदैवाने या उत्तरपत्रिका ऑलरेडी यापूर्वीच तपासल्या गेलेल्या आहेत। त्याची गुणपत्रिका ऑलरेडी शाळेमध्ये सबमिट करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना काळजी करण्याचं काही कारण नाही। तत्राप ही जी घटना झालेली आहे याची चौकशी केली जाईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल। पुढच्या बातमीकडे भाजपचे आमदार परिणय फुकेंनी आता एक एजंट बॉम्ब फोडलाय। होय, विधानसभा अधिवेशनामध्ये प्रश्न लावण्यासाठी, लक्षवेधी लावण्यासाठी नेत्यांच्या एजंट्सकडून व्यवहार होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। फुकेंनी या संदर्भातील ऑडिओ क्लिपही सादर केली। विधानसभेमध्ये प्रश्न का लावायचा नाही, प्रश्न लावल्यावर काय होईल या संदर्भातही धमक्या या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहेत। फुकेंच्या या एजंट बॉम्बनं आता खळबळ माजली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। इंडस्ट्री असणार माहेश्री काल या संदर्भातला प्रश्न एलक्यू खालच्या सभागृहात विधानसभामध्ये मांडण्यात आलेला आहे। त्या प्रश्न मांडण्याच्या दिवसाच्या 2 दिवसाआधीचे काही ऑडिओ क्लिप, काही फोनवरच्या संभाषणाच्या, काही त्या या राईस मिलर्सच्या ऑफिसमध्ये काही एजंट टाईपचे जे लोक आहेत जे हे प्रश्न का लावायचं नाही किंवा लावल्यावर काय होणार किंवा अशा प्रकारच्या धमक्या देण्याचं व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे। ते मी आज माननीय गृहमंत्र्यांना, माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भातली सूचना दिलेली आहे। गरीब कुटुंबांना जे तांदूळ जाते ते निकृष्ट दर्जाचे जातं आणि ह्या बाबतीमधले कुठलीही हलगर्जी सहन केली जाणार नाही। कुठल्याही राजकीय पक्षाचे कोणी असू द्यात त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल आणि जर का अशा पद्धतीने कोणी ब्लॅकमेल करत असेल, कोणी ह्या जो काही अपव्यवहार चाललाय त्याचा कोणी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करत असेल त्यांच्यावरती देखील कडक कारवाई ही केली जाईल। दरम्यान संबंधित ऑडिओ क्लिप मुख्यमंत्री फडणवीसांकडे दिल्याची माहिती आमदार परिणय फुकेंनी साम टीव्हीला दिली आहे। धान घोटाळ्याच्या नावावर कुठंतरी मोठा गैरव्यवहार होत असल्याचं जे आहे विधान परिषदेमध्ये मांडण्यात आलं। माजी मंत्री राईस मिल्सच्या विरोधात ही लक्षवेधी लावण्यात आली होती आणि त्या लोकांना सांगण्यात आलं होतं की लक्षवेधी किंवा एलक्यू न लावण्याकरता यांच्याकडनं या राईस मिलर्सकडनं पैशांची मागणी केली होती आणि त्या राईस मिलर्सला धमकावण्यात आलं होतं आणि या संदर्भातले ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप्स माझ्याकडे आहे आणि मी ते काल या लक्षवेधी लागण्याच्या आधीच माझ्यापर्यंत आली होती। ही या लक्षवेधीचं सगळे जे ऑडिओ क्लिप्स आणि व्हिडिओ क्लिप्स हे माननीय फडणवीस साहेबांकडे मी दिलेले आहेत आणि ते निश्चितच याच्यावर कारवाई करणार। तर परिणय फुकेंनी काय आरोप केले तेही पाहूया। विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून आर्थिक व्यवहार,
लक्षवेधी लावून कारवाई करू अशी राईस मिल्सना धमकी दिली जाते. राईस मिल बंद करू, जेलमध्ये टाकण्याच्याही धमक्या दिल्या जातात. विरोधी पक्षातील आमदार आणि त्यांच्या जवळचे कार्यकर्ते यात सहभागी आहेत. एजंट सोबतच्या कॉलची ऑडिओ क्लिपही विधिमंडळात सादर करण्यात आली आहे. दरम्यान अशा चिल्लर लोकांवर मी प्रतिक्रिया देणार नसल्याचं परिणय फुकेंच्या आरोपांवर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय. मला त्या विषयावर आत्ता बोलायचं नाही, तो माझा विषय पण नाही आहे. त्याच्यामुळे या अशा चिल्लर लोकांच्या बद्दलची प्रतिक्रिया मी काही देणार नाही. त्याच्यामुळे वरच्या सभागृहामध्ये त्यावरची प्रतिक्रिया आमचे विरोधी पक्षाचे आमदार देतील. पुढची बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे आणि अशातच जयंत पाटलांनी काल सूचक वक्तव्य केलंय. माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही असं वक्तव्य केल्यानं जयंत पाटलांच्या पक्षांतराच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबतच मंत्री हसन मुश्रीफ यांनी जयंत पाटील नाराज असल्याचा दावा केलाय, तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही जयंत पाटलांच्या बोलण्यात नाराजी दिसते असं म्हटलंय. राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही. त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काय खरं नाही. कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे. तर सांगायचा मुद्दा काय आहे की ती आज खासदार राहिली असते तर लोकसभेत भाषण करता आले असते आणि ते झाले असते खासदार. ते माझा सल्लाच ऐकत नाहीत, हा माझा प्रॉब्लेम आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांचा नाराज आहे ते नक्की. मला एकदा ते नागपूरला बोलून त्यांनी दाखवलं होतं, मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही असं ते म्हणाले होते. आता मला काय वाटतं की 5 वर्ष ही सगळं टिकवणं, पक्ष टिकवणं सत्तेत नसताना हे फार अवघड गोष्ट आहे. मला वाटतं त्यांना त्याची कल्पना आली आणि जाण आली असावी. नाही, आता जयंत पाटील मोठे नेते आहेत, एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. जरा आजकाल त्यांची नाराजी थोडी बहुत दिसते आहे. काय म्हणजे असं जाणवत आहे त्यांच्या बोलण्यातून, पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ नेमका काय हे आपण अंदाजच बांधू शकतो. पण जयंत पाटील जे फार सिनियर आहेत, 8 वेळचे आमदार आहेत, अनेक त्या पदावर काम केलेलं आहे. आता त्यांना काय अपेक्षा आहे? यापेक्षा मला वाटतं हे सगळ्या वावड्याच ठराव्यात, या सगळ्यामध्ये काही तथ्य नाही. आणि पुढची महत्वाची बातमी ठाकरेंसंदर्भातली बघूया. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत, होय, आणि त्यासाठी आता मराठी सेना एकत्र आली आहे. गुढीपाडव्याच्या निमित्तानं का होईना ठाकरे बंधू मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. तशी निमंत्रण पत्रिकाच बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर ठेवण्यात आली आहे. मराठी सेना पक्षानं याआधीही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर्स लावले होते. त्यानंतर कौटुंबिक लग्न सोहळ्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्रही दिसले होते. गेल्या अनेक वर्षांपासून आहे ते दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र यावं अशी खरं तर सर्व कार्यकर्त्यांची इच्छा देखील आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी साहेब ठाकरे यांना एकाच मंचावर एकाच ठिकाणी आणण्याचा माझा प्रयत्न आहे. ते 30 मार्चला मी बाळासाहेबांच्या स्मृतीच्या समोर त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेल. ह्याची जी निमंत्रण पत्रिका छापलेली आहे, त्याच प्रोग्रामच्या निमित्ताने मी आज सकाळी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन ती पत्रिका ठेवलेली आहे. मी एवढंच पोस्ट ठेवलेलं आहे, महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे आणि मराठी माणूस द्विधा मनस्थिती आहे. ठाकरे ब्रँडमुळे दोन ठाकऱ्यांमुळे मराठी माणसाची मतं विभागली जातात आहेत. ह्याचाच फायदा कुठेतरी आगगाड्यांना होतोय. माझं एक म्हणणं आहे, दोघं एकत्र आले तर निश्चितच मराठी माणूस कुठेतरी सन्मानार्थ आपण जगताना मुंबईत तरी बघितलं जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन बुधारेसह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई. त्यामुळे ठाकरेंच्या मिलनाची गुढी उभारली जाते का हेच पाहायचं. पुढची बातमी. सतीश भोसले उर्फ खोक्याला पोलीस प्रयागराजहून बीडच्या दिशेनं आता घेऊन आले. प्रयागराज कोर्टानं खोक्याला ट्रान्झिट रिमांड दिला. उद्या त्याला शिरूर कासार न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. खोक्याला पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली होती. त्याच्यावरती मारहाणीसह 3 गंभीर गुन्हे दाखल.
त्यामुळे खोक्याचा आता प्रवास सुरू झालाय तो जेलच्या दिशेनं. खोक्याला घेऊन पोलीस प्रयागराजहून निघालेत, ते बीडच्या दिशेनं रवाना झालेत. पुढची बातमी. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर वनविभाग आता थेट बुलडोझर फिरवणार आहे. वनविभागानं खोक्या भोसलेला नोटीस बजावली. वनविभागाच्या जागेमध्ये घर बांधल्याप्रकरणी खोक्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच मालकी हक्क दावा दाखल करण्यासाठी त्याला 7 दिवसाची मुदतही दिली गेली आहे. 7 दिवसात मालकी हक्क दावा दाखल न केल्यास पुढील कारवाई करून वनविभाग ग्लास हाऊसवर बुलडोझर चालवणार आहे. बातमी बीडमधूनच, कारण बीडमधील मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ आता समोर येतोय. यात मार खाणाराच मारकुटा निघाल्याचं दिसतंय. धनंजय देशमुखांचे साडू दादा खिंडकर यांनी मारहाण केलेल्या व्यक्तीचा हा व्हिडिओ आहे. ओमकार सातपुतेला खिंडकरनं मारहाण केली होती. आता ओमकार सातपुते मारहाण करत असल्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय. दादा खिंडकर यांनी ओमकार सातपुतेला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्यात दादा खिंडकरसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर दादा खिंडकर सकाळी पोलिसांना शरण आलाय. आणि आता वळूयात एका आनंदाच्या बातमीकडे, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात आता 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. होळीच्या दिवशी पैसे जमा झाल्यानं लाडक्या बहिणी आनंदल्या आहेत. हे पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणींनी मोठी गर्दी केली आहे. नंदुरबारमध्ये पोस्ट ऑफिस समोर रांगा लागलेल्या दिसत आहेत. लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे पैसे मिळतात. त्यामुळे लाडक्या बहिणी सध्या आनंदात आहेत. होळीला पैसे आलेत. 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळालेत. इकडे ऐन सणासुदीमध्ये बुलढाणा जिल्ह्यात मात्र युवा पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. कैलास नागरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. आत्महत्यापूर्वी त्यांनी 3 पानी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळत नसल्यानं कैलास नागरेंनी टोकाचं पाऊल उचललंय. सुसाईड नोटमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी स्पष्ट करत सरकारच्या दुर्लक्षाचा उल्लेख केलाय. कैलास नागरे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येनं आता एकीकडे संतापाची लाट उसळली आहे, तर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होतीये. खरं तर मागच्या वर्षभरामध्ये 2700 शेतकऱ्यांनी राज्यात आत्महत्या केल्या. त्याचा कोणालाही सरकारला सोयरसुतक नाही. हा मी म्हणत नाही, ते सरकारी अधिकृत वेबसाईटवरून आलेले आकडे आहे. 2700 शेतकरी राज्यामध्ये आत्महत्या करतात. हे राज्याला भूषणावं आहे का? आणि ज्या शेतकऱ्यांचा सन्मान तुम्ही करताय, तरुण शेतकरी म्हणून त्याला पुरस्कार देते राज्य सरकार, त्याला गौरवत आहे, आणि तो पाण्यासाठी चक्रा मारून मारून आपली जीवनयात्रा संपवतो, म्हणजेच तुमच्या त्या पुरस्काराला काय अर्थ राहिला? आता बातमी येते दूध दरासंदर्भातली. वाढत्या महागाईमध्ये सर्वसामान्यांना दूध दरवाढीचा फटका बसणार आहे. दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघानं घेतलाय. 15 मार्चपासून दरवाढ लागू करण्यात येणार आहे. वाढत्या महागाईनं दूध उत्पादक संघानं दूध दरवाढीचा निर्णय घेतलाय. गाईचं दूध 54 ते 56 रुपये सध्याचा दर आहे. वाढीव दर असेल 56 ते 58 रुपये. म्हशीचं दूध बघा 70 ते 72 रुपये लिटर मिळतं. तेच वाढीव दर आता 74 रुपये असते. आणि आता बातमी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अजब दाव्याची आहे. गोदावरी नदी प्रदूषित नसल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलाय. धक्कादायक बाब म्हणजे वर्षभरात रामकुंडावरील पाणी एकदाही प्रदूषित नसल्याचा दावा अहवालात करण्यात आलाय. विशेष म्हणजे गोदावरी नदीपात्रात अनेक ठिकाणी गटर आणि नाल्यांचं पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालावरच आता शंका उपस्थित केली जाते. विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली जी माननीय उच्च न्यायालयाने जी समिती बनवलेली गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी, मग ते सर्व खोटं आहे का?
आज हजारो कोटी रुपये गोदावरी नदीच्या पुनर्जीवनासाठी येणार आहे, प्रदूषणमुक्तीसाठी येणार आहे, STP साठी येणार आहे. हे सर्व खोटं आहे का? MPCBचे अधिकारी AC केबिनमध्ये बसून खोटे नाटे हे जे काही रिपोर्ट वगैरे बनवतात आणि शासनाची आणि येणाऱ्या भाविकांची जे फसवणूक करतात, तर त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाच्या फसवणुकीचा 420चा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ॲक्च्युली. आणि लॅब टेक्निशियन जो कोणी असेल आणि संबंधित अधिकारी असेल त्यांना ऑन दी स्पॉट हे पर्यावरण मंत्र्यांनी लगेचच्या लगेच हे त्यांनी सस्पेंड केलं गेलं पाहिजे. बातमी मुंबईत नाही, कारण मुंबईत होळी धुलीवंदनाच्या दिवशी DJ लाऊडस्पीकरला बंदी घातल्यानं संजय राऊतांचा संताप झालाय. प्रदूषणाबाबत एवढीच सरकारचा काळजी आहे तर महाकुंभमेळ्यात गटारगंगेत भाविकांना स्नान का करू दिलं असा संतप्त सवाल त्यांनी केला. गंगेच्या प्रदूषित पाण्याबाबत हरित लवादाचा रिपोर्ट असतानाही या पाण्यात स्नान का करू दिलं असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे आणखी एक नवा वाद उफाळतोय. गणपती उत्सवावर बंधन आहे, दिवाळीत फटाक्यांवर बंधन आहे, ठीक आहे, आम्हालाही माहिती आहे पर्यावरण वगैरे काय आहे ते. मग पर्यावरणाची इतकीच काळजी आहे तर गढूळ पाण्यामध्ये महाकुंभला लोकांना स्नान का करायला लावलं? तुम्हाला पर्यावरणाची इतकी काळजी आहे तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचा रिपोर्ट असतानासुद्धा त्या गटारगंगेमध्ये लाखो कोटी रुपयांना लोकांना तुम्ही कोट्यवधी लोकांना तुम्ही का आतमध्ये डुबकी मारायला लावली? आणि महाराष्ट्रात तुम्ही आम्हाला पर्यावरणाच्या गोष्टी सांगता. पुढची बातमी. एअरटेलच्या मराठी द्वेष्ट्या महिला कर्मचाऱ्याचा माज अखेर उतरलाय. दणका बसताच मराठीतूनच तिनं माफी मागितली आहे. मराठीत का बोलू, महाराष्ट्र विकत घेतला का असं संतापजनक विधान तिनं केलं होतं. अखेर माज उतरलाय. मराठीतूनच तिनं माफीनामा दिलाय. मराठी भाषाचे जे अपमान झाले आहेत त्याची मी माफी मागते आहे. याच्या पुढे असं उद्धटपणाने बोलू नको. तू आज एक महिला आहेस ना, म्हणून आज आम्ही ते विषय मिटवतोय. मला 2 मिनिटं लागला असं तुझ्या घरी यायला. मराठी भाषाचे जे अपमान झाले आहेत त्याची मी माफी मागते आहे. याच्या पुढे असं उद्धटपणाने बोलू नको. तू आज एक महिला आहेस ना, म्हणून आज आम्ही ते विषय मिटवतोय. आता बातमी तृतीयपंथीयांच्या दादागिरीची. मालाडमध्ये तृतीयपंथीयांनी पाणीपुरी स्टॉलवर राडा केलाय. पैसे देण्यास नकार दिल्यानं तृतीयपंथीयांनी स्टॉलवरील सामानाची फेकाफेक केली आणि त्यानंतर संतापलेल्या स्टॉल धारकांना तृतीयपंथीयांना चांगला चोप दिला. तृतीयपंथीयांनी त्यानंतर पळ काढली. तुम्ही जंक फूड खाता का? जंक फूड खात असाल तर वेळीच सावध व्हा, कारण तुम्ही खात असलेल्या जंक फूडमध्ये प्लास्टिक असल्याचा दावा करण्यात आलाय. तसा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. आम्ही या दाव्याची पडताळणी केली तेव्हा सत्य काय समोर आलं पाहूया. 3 फास्ट फूड आपको हम दिखा रहे हैं. ये एक राउंडेड है जो कुछ क्रैक्स वगैरह इस तरह का होता है. ये पूरा बर्न हो जाता है. ये पूरा बर्न होने का मतलब ये है कि इसमें ऑयल भी है और इसमें माइक्रोप्लास्टिक्स भी है जो हमारे शरीर को नुकसान पहुंचाता है. तुम्ही जंक फूड खात असाल तर सावध व्हा, कारण या व्हायरल व्हिडिओत केलेला दावा गंभीर आहे. जंक फूड मध्ये मायक्रोप्लास्टिक असल्याचा दावा करण्यात आलाय आणि हे फास्ट फूड मधील प्लास्टिक कसं जळतंय हे या व्हिडिओतून दाखवण्यात आलंय. मतलब इसमें माइक्रोप्लास्टिक्स नहीं है, ये ऑयल तो है. तुम्ही जंक फूड खाताय की प्लास्टिक? जंक फूड मुळे तुमच्या आरोग्याला धोका. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? फास्ट फूड हे किती आरोग्यासाठी हानिकारक आहे हे तुम्ही या व्हिडिओतून पाहिलंच असेल. चिप्सला आग लावल्यानंतर बघा कसं ते पेट घेतंय. यात केमिकल, मायक्रोप्लास्टिक आणि अधिकचं तेल असल्यानं ते पेट घेत असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र व्हिडिओत दाखवलंय ते खरं आहे का? कारण बरेच लोक असे पदार्थ आवडीनं खात असतात. विशेष म्हणजे लहान मुलं हे खात असल्यामुळं त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. आमच्या टीमनं याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी पडताळणी केली. याबाबत सविस्तर माहिती हे तज्ज्ञ देऊ शकतात. आमचे प्रतिनिधी तज्ज्ञांना भेटले आणि त्यांना व्हायरल व्हिडिओ दाखवून अधिकची माहिती घेतली.
जंक फूडचा विचार केला तर जंक फूड तसेच वाईट आहे. का जंक फूडमध्ये जे ऑइल वापरण्यात येते ते ऑइल शरीरासाठी घातक असते. त्याच्यामुळे जंक फूड वापरू नये. आणि बरेच जसं समोसे आहे की ह्या गोष्टी आहे, हे त्याच्यासाठी वापरणार ऑइल हे त्यालाच गरम करून रिपीट गरम करून आणि त्यामुळे त्याच्यात घातक पदार्थ तयार होतात. त्यासुद्धा शरीरासाठी घातक आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. जंक फूड हे आरोग्यासाठी हानिकारकच असतं. जंक फूड मधील तेल शरीरासाठी घातक आहे. तळलेले पदार्थ वारंवार एकाच तेलात तळले जातात. मायक्रोप्लास्टिक किंवा प्लास्टिक टाकत नाहीत. जंक फूड खाल्ल्यानं गंभीर आजार होऊ शकतात. जंक फूड मध्ये केमिकल तेल जास्त प्रमाणात वापरलं जातं हे खरं आहे. त्यामुळं आजार होतात. मात्र त्यात मायक्रोप्लास्टिक टाकलं जातं हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.